राजधानी दिल्लीमध्ये चित्र प्रदर्शनाला सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची चित्रकारांकडून कलात्मक भेट। देशातील दिग्गज कलाकारांमध्ये खेड तालुक्यातील कळमोडी गावच्या प्राध्यापक महादेव गोपाळे यांचा समावेश। लता मंगेशकर नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी अशी दोन चित्र प्राध्यापक महादेव गोपाळे यांनी रेखाटली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्राध्यापक महादेव गोपाळे यांनी साकारलेली रांगोळी ठरली लक्षवेधी। विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनच्या पुढाकारातून राजधानीत साकारला कला सोहळा। राजेश सर्वज्ञ आणि मंगेश रोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शनाचं यशस्वी आयोजन। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत खेड तालुक्यात 162 ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी झाली ग्रामसभा। या अभियानात लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन तयार करणे, स्वनिधी CSR आणि लोकवर्गणीतून पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करणे, मनरेगासह अन्य योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय यासह लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ उभी करणे अशा 7 घटकांवर झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन करून पुरस्कारासाठी केली जाणार निवड। आमदार बाबाजी काळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी सातकरसळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजेरी लावत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत केले मार्गदर्शन। पश्चिम पट्ट्यातील ग्रामपंचायत वाळद आणि पूर्व भागातील ग्रामपंचायत दौंडकरवाडी या गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा ग्रामसभेतून केला जागर। सक्षम ग्रामपंचायत प्रशासन, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव निर्माण करणे, गाव पातळीवरील सर्व संस्थांचे सक्षमीकरण करणे, सामाजिक न्याय, लोकसहभागातून श्रमदान, आरोग्य, स्वच्छ गाव यामधून गाव समृद्ध करणे या विषयावर ग्रामसभेत विकासात्मक चर्चा। वाळदचे सरपंच मनोहर पोखरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावच्या समृद्ध विकासाची गावकऱ्यांनी घेतली शपथ। दौंडकरवाडीचे सरपंच सीताराम गुजर यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान गावात राबवण्याचे महत्त्व केले विशद। एकादशी निमित्त राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी घेतलं माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन। मंत्री भरत गोगावले यांची श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला भेट। विश्वस्त हबप चैतन्य महाराज लोंढे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते सत्कार। अलंकापुरीचे आध्यात्मिक महत्त्व सांगत मंत्री गोगावले यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन। इंदिरा एकादशी निमित्त आळंदी येथे संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटीच्या वतीने माऊलींच्या संजीवन समाधी आणि मंदिर गाभाऱ्यास आकर्षक पुष्प सजावट। एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी। मंदिर परिसरात माऊली नामाचा जयघोष। आंबेठाण ते वासुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू। 37 वर्षीय दुचाकीस्वार प्रभाकर दत्तात्रय गुंजाळ यांचा मृत्यू। परप्रांतीय ट्रक चालक बाबूलाल पदमरामजी जाट याच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।